चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. आजचा आपला 89वा दिवस, डे 89 आणि 89व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहाट झालेली आहे डुडवारा गाव येथून. बरं का, आपण आहोत डुडवारा गावात आणि डुडवारा गावातून आपल्याला आजचा प्रवास मस्त एक सुंदर असा प्रवास चालू झालेला आहे. खूप सुंदर गाव होता. काल मंदिरात थांबलेलो होतो आपण मातेच्या आणि इथून पुन्हा आपला प्रवास एकदम आनंदात सुरू झालेला. आज आपल्याला जायचं नरसिंगपूर. अक्षरशः आपण नरसिंगपूरला पोहोचत आहोत आज. तर चला मंडळी, मस्त अंधार आहे, बरोबर 5 वाजलेले आहेत. मस्त चालून घेऊया, उजेड आल्यावर आपण भेटूया. तर नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. पुन्हा एकदा आज सूर्यनारायण भगवान आपल्याकडून सुटलेले आहेत. तरी फार फार क्षमा मागतो सूर्यनारायण भगवंताची. तरी आजच्या दिवसाला आपल्या 88वे दिवस, 88व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आजचा सुद्धा आपला फार गोड दिवस आहे. आज आपण चाललो आहोत नरसिंगपूर, बरं का. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे आपला चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. आज आहे आपला गुढीपाडवा, म्हणजे भारतीय संस्कृतीचा नववर्ष सुरुवात दिन आज असतो. बरं का, कितीही काही केलं तरी 31ला आपण शुभेच्छा न देता आजच्याच दिवसाला सर्वांना शुभेच्छा देऊयात. तर चला मंडळी, नववर्षाच्या सर्वांना एकदा पुन्हा हार्दिक शुभेच्छा. हा नववर्ष सर्वांचा समृद्धीचा, भरभराटीचा, आनंदाचा आणि एकदम हर्ष उल्हासाचा जावो, ही नर्मदा मैयाकडे मी प्रार्थना करतो सर्वांसाठी. तर मंडळी, पुन्हा एकदा आज आपला भारतीय संस्कृतीचा नववर्ष हा नर्मदा मैयाच्या पाऊलवाटाने होत आहे. बरं का, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर होत आहे, नर्मदा मैयाच्या परिक्रमेत होत आहे. खरंच आनंद आहे. आज आम्ही आपल्या महाराष्ट्रात नाही आहोत, पण खरंच आज आठवण येते का आज आपल्या महाराष्ट्रातल्या मुली, आपल्या महिला मंडळ, आपले पुरुष मंडळ आज काय थाट पाठ करतील, आज काय नटतील. आज माझ्या महाराष्ट्रातल्या महिला मंडळ खास कोणी नऊवारी घालणार आहे, कोणी पैठणी घालणार आहे. तर अगदी एकदम आपल्या भारतीय संस्कृतीची कला कौशल्य आज आपल्या सर्व महिला मंडळ, लहान मुलीपासून मोठ्या मुलींपासून सर्व आज एकदम सुंदर नटणार आहेत. त्यांच्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. एकदम मस्त नटा बरं का. आज आपलं भारतीय संस्कृतीचं नववर्ष आहे, नटायलाच पाहिजे बरं का. हां, आणि आपल्या पुरुष मंडळींनी सुद्धा नाही धोतर घालता येत तर लेहंगा घाला बाबा. लेहंगा घाला ना, खरा वांगा आपला लेहंगा घाला, कुर्ता घाला, मस्त टिकळी लावा, कपाळाला गंध लावा बरं का, टोपी घाला आपली आणि मस्तपैकी तयार व्हा आणि गुढीपाडवा सण आपला साजरा करा आणि आजपासून आपल्या नववर्षाला सुरुवात करा. चला मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा नववर्षाच्या. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. 5, 6, 7, 8 3 तास, 3 तासात जास्त आम्ही एक 15 मिनटाचाच ब्रेक घेतलेला मध्ये, 10 मिनटाचा. तिथून आम्ही आज प्रॉपर 3 तास आम्ही चाललो, पावणे 3 तास. सुपर. आणि विश्रांती करता थांबलेलो आहोत. हायवे आमचा महाराज तर अजून आला पण नाही. पुढे महाराज आले आम्ही निघू. चला मंडळी, तर आज अजून आपल्याला एक 4-5 किलोमीटर 6 किलोमीटर जायचं आहे आश्रमसाठी. आश्रम पकडूयात, थांबूया. चला नर्मदे हर. बापरे, किती मोठं आहे, किती खाली आहे, डेंजर. नर्मदे हर मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. झालेली आहे दुपार आणि आपल्या दुपारात आपल्याला आश्रय भेटलेला आहे. काय भेटलं असेल तर ग्रामपंचायत बचई. तर ग्रामपंचायतीमध्ये एक हा साईडचा रूमच काढून दिलेला आहे नर्मदा परिक्रमावासियांसाठी. एकदम मस्त हॉल, जेवणासाठी एकदम सुंदर सर्व व्यवस्था केलेली आहे. आणि हे बघा असं हॉल आहे
आणि खूप सुंदर. तर चला हॉलमध्ये जाऊया आणि आपलं काय बनवायचं ते बघूया. नर्मदे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. झालेला आराम. आणि हा बघा आपल्याला खूप सुंदर असं किचनसुद्धा होता इथं. या किचनमध्ये आम्ही पटावट खिचडी बनवली आणि मस्तपैकी खाल्ली. सुंदर सर्व सामान्य होतं, सर्व साहित्य होतं इथे, काही प्रॉब्लेम नाही. इथं बाजूलाच बाथरूम होता. खूप सुंदर. मला मजा आहे की नाही तर? मैं तो आया फटाफट अपना डाला एक मजा है ना, मजा है ना, मजा तो बहुत मजा है ना, मजा है ना. चलो ज़्यादा एक्सप्लेन नहीं करने का. बादल लग गया लग गया ना बादल. हाँ, आपको बोल तो रहा था मैं बादल लगेगा आपको. नहीं, मैं आपको पहले तो बोला था बादल लगने वाला है आपको. अच्छा है ना, शाम को लगता है ऐसा हफ्ते में निकल जाएंगे. खाली बादल ही नहीं, अगर गिरा तो बारिश भी गिरने वाला है. गिरने दो ना. चला मंडळी, हे बघा ग्रामपंचायत बचाई. बघा का, बचाईमध्ये आपण थांबलेलो होतो. ही ग्रामपंचायत आहे. तर चला मंडळी, हां थांबू शकतं कोणी परिक्रमावासी. ह्या रोडला आल्यानंतर अशी परिस्थिती होते. काल आम्ही जिथून निघालो तिथून काहीच नव्हतं आणि तिथून आम्ही थेट इथं 22 ते 25 किलोमीटर आलोय. तेव्हा आपल्याला हा भेटलाय बचाई. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. जुन्या पद्धती. आणि हे सूर्यनारायण भगवान आता दिसत आहेत बरं का. आता दिसत आहे म्हणजे आज 3 वाजेपासून फुल ढगाळ वातावरण होतं. इथं आजूबाजूला पाऊस पडलाय, खूप पाऊस पडलाय. त्याचा थंडावा आता त्याचा गारठा जाणवतोय आम्हाला. पण नशीब इथं नाही पडला. इथं पण पडणार होता पण ते वारे तसे निघून गेले म्हणून इथं पाऊस नाही आला. आणि खूप गाड्या चालतात म्हणून मोबाईलमध्ये आवाज येत नाही प्रॉपरली. गाड्यांचाच आवाज जास्त येतोय म्हणून मोबाईल काढत नाही मी. आणि चला मंडळी, आजची आपली संध्याकाळ झालेली आहे आणि खूप सुंदर आजचा दिवस आपला चाललेला आहे. आज आपला आत्तापर्यंत 30 किलोमीटर चालून झाला आहे बरं का. आणि मस्त आजचं वातावरण. मला वाटतं आपल्या इथून पाऊस पडला आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तर इथंसुद्धा आता पाऊस पडता राहिलं. तर आपण आलेलो आहोत नरसिंगपूर येथे आता. पण आपल्याला नरसिंगपूरमध्ये न घुसता आता बाहेरूनच याच हायवेने जायचं आहे आपल्याला. पुढं नर्मदापुरम त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. तर चला बघूयात पुढं गेल्यावर कसा हायवे गेलाय, काय गेलाय, मग ते आपण बघूयात पुढं नर्मदे. बरं वाटतंय का? बड़े दिनों बाद एकदम अच्छा स्थान मिला है. आज सर्व बघा पूर्ण ढगाळ वातावरण. पाऊस पडेल असं 100% संभवता आहे. पाऊस पडेलच म्हणून. त्याच्यामुळं आम्ही पण म्हटलं यार थांबूयात मस्तपैकी. आज आपला 32 किलोमीटर चालून झालेच आपला. आणि खूप सुंदर मंदिर भेटलेलं आहे. त्या मंदिराची व्हिजिट करूच आपण. आणि मंदिराचं नाव तुम्हाला आवडेल. म्हणजे कुठले इथं दैवत आहेत ते दैवतसुद्धा पहिल्यांदा असं नाव ऐकलं आहे मी. तर चला आपण पोचलो आहोत आपल्या आश्रमामध्ये. तो आश्रम कुठं आहे, गाव काय आहे, आणि कुठला मंदिर आहे, जिल्हा कुठला आहे, सगळं तुम्हाला सांगू. एक मंदिर दिखा देंगे क्या नया मंदिर हो बाद में दिखाएंगे. त्याचं सुद्धा मंदिर इथं आहे नर्मदे. बहुत बड़े मंदिर. चला नंतर दाखवतो, व्हिजिट करतो मंदिराची. नर्मदे हर मंदिर. बाबा के बारे में बताइए हमें. ये श्री दादा दूल्हा देव महाराज जी है. ये नरसिंहपुर जिला है, डोंगर घाट यहाँ पर स्थित है दादा दूल्हा देव महाराज. क्योंकि आप देखते हैं सभी देवी देवता विराजमान होते हैं, से ये श्री दादा दूल्हा देव महाराज हैं. सभी कष्टों का निवारण करने के लिए, भक्तों का उद्धार करने के लिए यहाँ पर विराजमान है. काफ़ी वर्ष हो गए यहाँ पर विराजमान हैं. ठीक है. हाँ. काफ़ी जो भी आप अच्छे सच्चे मन से आते हैं, जो भी मनोकामना जी लगाते हैं दादा के सामने अति शीघ्र पूर्ण होती है. काफ़ी पहले ये दादा महाराज जी यहाँ विराजमान थे. जो नीचे देख रहे हैं आपको दिख रहा है शिव में जैसे ये विराजमान थे. एक प्रतिमा और थी इसके पहले. फिर ये कुछ समय पहले ये NH रोड का कार्य प्रारंभ हुआ
ठीक है, इनको हटाने का प्रयास किया गया। हाँ, तो फिर ये जो दादा विराजमान है, ये काफ़ी पीढ़ियाँ हो गई, काफ़ी वर्ष हो गए यहाँ। बरं. तो उनको हटाने का प्रयास किया, नहीं कर पाए। वा. ठीक है, जेसीबी मशीन से हटाने का प्रयास किया, नहीं कर पाए, कभी नहीं कर पाए, कुछ भी नहीं, हमसे भी नहीं कर पाए। तो काम डिले पड़ा रहा, नहीं हुआ। वाह. अंत में हुआ। हाँ, फिर काफ़ी समस्याएं, विघ्न बाधाएं बनी रही। ठीक है, इसके कारण फिर जिसने भी सोचा क्षति हो गई पूर्णतः उसकी। लेकिन फिर इसको क्षमा प्रार्थी हुए, दादा से मनोकामना अर्जी की, जो भी गलती हुई क्षमा करें। और फिर कार्य प्रगति पे हुआ। ये NH को थोड़ा डाइवर्ट करते हुए बनाया गया है, आपने ऊपर से देखा होगा। ठीक है, फिर ये कार्य प्रगति से चलता हुआ नजर आ रहा है आपको। और सभी मनोकामनाएं अतिशीघ्र लोगों की भक्तों द्वारा पूर्ण हो रही है। जो जैसी भाव से आता है वैसा उसका भाव का फल प्राप्त होता है। ऐसा है। बहुत बहुत धन्यवाद जी. हम आए महाराष्ट्र से. जी जी हम परिक्रमा में हैं, नर्मदा परिक्रमा में. जी तो यही जानकारी लेते रहते हैं और चैनल पर डालते रहते हैं हमारे. जी जी। हमारा चैनल है यात्री एक्सप्रेस न्यू बॉम्बे में. अच्छा अच्छा। तो हमारे लोगों को पता चले इसलिए हम ये सब करते रहते हैं. और ज़्यादा करके मराठी लैंग्वेज में हमारा चलता रहता है. नहीं, इसलिए अभी आपसे तो पूछा. आपको लग रहा है काफ़ी भीड़ कम है, हाँ हाँ. लेकिन अभी शनिवार को बहुत विशेष दिन होता है यहाँ पर। शनिवार को विशेष दिन होता है, काफ़ी मनोकामना अर्जी लगी रहती है, भंडारे लगे रहते हैं, दादा का श्रृंगार प्रसादी होता है। वाह. तो आप उस दिन कभी आकर देखें, यहाँ सर्कल से आना पड़ता है। अच्छा अच्छा. परिक्रमा करते हुए जगह नहीं रहती है यहाँ पर। चलो आज हमारा तो भाग्य, हम यहाँ पे रुक जाते आसानी हैं. से बात करता है, बात करने का समय भी नहीं होता है यहाँ पर। हम रुक रहे हैं आज यहाँ पे, रुकेंगे. आप आगे नहीं आए जाएंगे. हैं शनिवार के दिन कभी जो जैसे भाव से आता है वैसा फल प्राप्त होता है। अतिशीघ्र फल की प्राप्ति होती है यहाँ पर। बहुत बहुत धन्यवाद. ये आप याद रखें, अभी आप रुकेंगे यहाँ पर 24 घंटे रुकेंगे, आप जो भी बोलेंगे उसकी फल की प्राप्ति होगी यहाँ पर। वाह. आज रुकेंगे हम लोग, अब जाएंगे नहीं ये आज आप बढ़िया। नर्मदे. प्रतिमा है दादा महाराज जी की। नई प्रतिमा है ना. मतलब ये मूर्ति नहीं है. प्रतिमा कहाँ है मतलब नर्मदे हर मंडळी ही दादागुरूची गर्भगृहात जी स्थापना झालेली आहे ती मूर्ती आता नवीन आहे. ही ओल्ड म्हणजे जुनी मूर्ती आहे. ही सगळ्यात पुराणी खूप जुनी मूर्ती आहे. ओरिजिनल मूर्ती आहे जुनी. वाह, अति सुंदर मंडळी. चला नर्मदे हर. कैसा लगा मंदिर? बहुत अच्छा लगा, फिर रात में और अच्छा लगेगा. मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय सुंदर, खरंच सुंदर. महादेवचा अतिशय एकदम सुबक, बहुत अच्छे. आणि खरंच खूप सुंदर मंदिराचा आवारा आहे. आज आपण इथं थांबूयात बरं का. आणि सगळी माहिती, सगळी डिटेल्स आपल्याला भेटलेली आहे पंडितजींकडून. हा थोडं ते घंट्यामुळं आपल्याला आवाज येत नसेल, ते घंटा इथं मोठा घंटानाद आहे, लोक वाजवत असतात, त्याच्यामुळे थोडा आवाज कमी येत असेल. पण प्रॉपरली महाराजांनी माहिती दिली ह्या दैवताबद्दल आणि ह्या जिल्ह्याबद्दल, ह्या गावाबद्दल बरं का. सब एक चीज और दिखाओ ना. ओके, ये फ्लाईओवर दिखाना चाहिए. हाँ एक है. हाँ तो नहीं, वो फ्लाईओवर मतलब वो जो बाबा जी ने बोला है फ्लाईओवर के NH44 के बारे में, डायवर्ट ह्या ब्रिजला डायवर्ट करावं लागलं. हा ब्रिज पहिले या मंदिरावरूनच होता प्रॉपर शार्प. तर भरपूर काही अडचणी आल्या, अशा काही शक्ती असतात त्या तिकडंच अधिष्ठान असतो. जसं आपलं आता माहिती आहे का, पेनच्या पुढं गेलो का, पेनच्या पुढं नाही, पेनच्या अगोदर म्हणजे त्या पेन रोडला जाताना बघा एक मधीच देवीचं मंदिर आहे. ते झाड आहे मधील, पण तो हलवायचा भरपूर प्रयत्न केला, हल्ला नाही. तसं हा क्षेत्र आहे, शक्ती क्षेत्र आहे. तर असं दैवताचं इथं मनोकामना लोकांचं पूर्ण होत असतात, श्रद्धेने येतात लोक. तर असा क्षेत्र, या क्षेत्राला आपण पोहोचलेलो आहोत.
तर चला मंडळी, आजच्या दिवसाची आपण विश्रांती इथंच करणार आहोत. तुम्हाला शुभरात्री करायला आपण रात्री करूयात. चला नर्मदे हर, नर्मदे. जरा फिरून घेऊया, नंतर तुम्हाला भेटूया. नर्मदे हर. नर्मदे. दिखा देना वो. नर्मदे हर. खूप मोठा मार्केट, दुल्लादेव दादा. आणि इकडे हा मार्केट आहे. ह्या गावाचं नाव आहे डोकर घाट, बरं का. डोकर घाट गाव. आणि इथे हे दैवत आहे दुल्लादेव. जाऊया जरा मार्केट फिरूयात नर्मदे हर. दुल्हा टोपी, या नवऱ्याच्या टोप्या इथं म्हणजे देवाला दान केल्या जातात. जसे आपण फुलं नेतो नाही का, तसे प्रत्येक दुकानामध्ये इथं अशा टोप्या आहेत नवरोबाच्या. त्या टोप्या इथं देवाला दाखवल्या जातात, देवाला नेतात इथं. बन रहा है. हेच फ्लायओव्हर आहे. तर चला मंडळी, खूप मोठा मार्केट आहे. आणि तुम्ही टोप्या बघितल्यात नवरोबाच्या. कोणाला पाहिजे असेल तर इथं नवऱ्याच्या टोप्या न्यायला. कोणाचं लग्न होत नसेल तर त्यांनी इथं यायचं, या देवाला नवस करायचं दादाजींना, दादा गुरुला. तुमचं लग्न होऊन जाईल, असं इथं महत्त्व आहे. म्हणून त्यांना त्या टोप्या अर्पण केल्या जातात. तर चला आपण पण जरा आलेलो आहोत, मस्तपैकी काहीतरी लस्सी बिस्सी बघून नाश्ता करूयात. चला नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. बा कशी गुढी उभारावी आहे की नाही. या पताका बघून आणि आजचा गुढीपाडव्याचा दिवस बघून एक अभंग आठवला, बरं का. ते अभंग पूर्ण नाही अभंग बोलणार आपण, काही काळजी नको करू. फक्त एक कडवा आणि त्याचा ध्रुवपद, ते खूप छान आहे बरं का. आणि आजचा दिवस आपण त्या अभंगानेच शुभरात्री करूयात. तर खूप सुंदर असा गुढीपाडव्याच्या दिवसाचा आजचा दिवस आपला गेलेला आहे. आज का दिन अच्छा गया, बहुत आनंद हो गया पूरा दिन. हां, इथं येऊन खूप 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 छान मजा आली. इथं सर्व शीन निघून गेला आणि हे बघायल्यावर पाडवाच आठवला बाबा आम्हाला. हां, तर चला मंडळी, तर आपण तो अभंग म्हणूयात आणि तुम्हाला आजच्या दिवसाची शुभरात्री करूयात. चला अभंग म्हणूयात. चला नर्मदे हर. हो हरी पताकांचे बार मिळाले अपार. पताकांचे भार मिळाले अपार. हो तो जय जयकार भीमा तीर. हो तो जय जयकार भीमा तीर. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरी. वाटती चालावी पंढरीती. टाळी वाजवावी गुढी उभारावी.
टाळे वाजवावे गुढे उभारावे. वा आनंद आहे. नर्मदे नर्मदे हर. हर. चला मंडळी, शुभरात्री. एक छोटासा प्रयत्न केला तर खूप आनंद आला आजच्या दिवसाला. नर्मदे नर्मदे हर. चला भेटूया तुझ्या. नर्मदे हर. शुभरात्री.